तर नमस्कार मंडळी, आपण आता भुसावळहून दिल्ली जातोय, दिल्लीतून हरिद्वारला. तर भुसावळ दिल्लीच्या मध्ये आहे आपण सध्या. सकाळ सकाळी मारुतीचं दर्शन झालं, सर पण थोडंसं अंग मोकळं करत होते, तर लगेच आम्हाला चहाची आठवण झाली. तर चहाची मजा खरी मित्रासोबत असते. जर की टेस्ट जरी एवढी घाण होती तरी पण मित्रासोबत पिल्यामुळे भरपूर चांगला लागला आम्हाला तो. तर हे आमचं लहान लेकरू कपमध्ये पण येऊ शकते. नंतर आम्ही थोडी मजा केली बघा. कोण म्हणते की प्रॉपर लोक डान्स करू शकत बघा. फायनली आपण न्यू दिल्लीला पोहोचलोय. न्यू दिल्लीची हवा खातोय आपण. तर हे आमचा आदिल बघा हवा खातोय. नंतर आम्ही तिथं वेटिंग रूममध्ये बसलो होतो. 2-3 तास वेळ होता आम्हाला. तर म्हणलं थोडीशी आयडिया काहीतरी करूता. लगेच आम्ही दिल्लीची स्पेशल छोले भटुरे खाण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये निघालो. नंतर एवढी गर्दी बघून त्याच्यापेक्षा आमच्या संभाजीनगरची बस चांगली आहे असं वाटलं आम्हाला कधी कधी. पण तरी आम्ही तिच्यात कसं तरी कुचू बसलोय. तर राहुल जेला मेट्रोची खूपच आवड. नंतर भेटू का नाही लगेच मॅडमसोबत त्यांना फोटो क्लिक केला. आणि मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर लगे एवढा चांगला असा उंच तिरंगा आपल्याला दिसला. हा असाच फडकत राहावा अशी आमची इच्छा. मार्केट वगैरे सगळं सोडून आम्ही छोले भटुरे खाण्यासाठी निघालो. तर एवढी इच्छा होत होती छोले भटुरे, पण भेटत नव्हते. इकडं तिकडं तेवढे पल्लवीला थोडंफार माहीत होतं म्हणून चांगलं झालं. त्याला आवड होतं. आमचं कुठं जात होतो आम्ही, कुठं नाही काहीच कळत नव्हतं आम्हाला. पण फायनली छोले भटुरे भेटले. वापस चाललो आहे आम्ही. छान होते, टेस्ट युनिक होती त्यांची, अशी भेटली नसते आपल्याला कुठं. आणि 15 मिनटात येऊनच आम्ही लगे गाडी पकडली आमची. तिच्यात आमचे सीटा अशा होत्या. हे आपली भावना, हे आपले सर पुष्पा सर, हे रोहन, निंबाळकर मॅम वगैरे होतात. सगळे बसेल होते आम्ही. त्यात हा सुंदर नदीचा नजारा खूपच छान वाटत होता. आणि लगेच आपण आपल्या पोटापाण्यावर आलो. म्हणजेच आपले 3 पत्ती वगैरे गेम काही खेळत नव्हतो आम्ही. माफ करा, युनो एक साधा गेम आहे तीच खेळत होतो आम्ही. नंतर सिंगिंग थोडीशी. आणि फायनली आपण हरिद्वारला पोहोचलोय. सगळ्यांना खूपच भूक लागलेली. सगळे प्रचंड थकलेले. बॅग उचलून आता हॉटेलवर जायला पण इच्छा नाही कोणाची. तरी पण हे आमचं साहिल अत्यंत जोशमध्ये. लगेच आपण हरिद्वारमधला पहिला फोटो काढला. मित्रमंडळी, तुमचा बड्डे पण साजरा केला आपण ट्रेनमध्ये. आज क्लिप माझ्याकडे नव्हती. आणि ही आहे गंगा नदी. एवढा दूर प्रवास करून आपण जे पहिले बघतो तो खूपच सुंदर असतो, आनंदमय असतो. तसंच हा क्षण होता. हे आपला हॉटेल त्रिमूर्ती हॉटेलमध्ये आपला आज मुक्काम आहे. तर एवढे भूक लागली सर्वांना. पटकन सामान ठेवून पटकन कधी जेवायला जावं असं वाटत होतं. तेवढंच आम्हाला भरपूर 10-15 मिनटं आपले रिसेप्शनवर गेले. यांची चाबी घे, त्यांची चाबी घे.
तर अशा प्रकारे आपली सरांची माझी रूम होती. रूम एकदम डिसेंट होती. जास्त हाय पण वाटत नव्हतं पण जास्त लो पण वाटत नव्हतं. डिसेंट होती क्वालिटी. आणि लास्टला सर्वांचा एकच प्रश्न, जेवण कसं असणार. तेवढंच भावनाचा निरोप आला. कसं जेवण? मित्रमंडळी इथून घास गोड लागेल मित्रासोबत खाल्ल्यानंतर. हे आपली डिश होती. आणि जेवण झाल्यानंतरच आम्ही लगे गंगा नदीला भेट देऊन म्हणलं लगे जे सर्वात सुंदर क्षण असते त्यापैकी हा एक क्षण होता. किती छान आहे ना यार. नको आणि हा माझा मित्र राहुल याने कधी वडिलांसमोर हात जोडले नाही, पण आज फोटो मध्ये येण्यासाठी गंगा नदीला हात जोडतोय. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.